मंडळी आता आपण आलोय बेताब व्हॅलीला. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवत होता पुढचं बेताब व्हॅलीचा व्ह्यू. सो ये आहे बेताब व्हॅलीची एंट्री. पूर्ण पुढे खूप सुंदर असा व्ह्यू आहे बेताब व्हॅलीचा. फक्त तुम्ही लिदर रिव्हर बघा, इकडनं जाते. हे बघा, तुम्हाला दाखवतो एक मस्त गोष्ट, पश्मिना गोट्स. चलो बंद होने वाला है. हाँ साफ रहना है. टकलेच काय तर. पायदल चलो पायदल. तर गाईज बघा, बेताब व्हॅली. नॅचरल. थोड़ा सा फास्ट. तेच बेताब मूवीची शूटिंग झालेली म्हणून याला बेताब व्हॅली असं म्हणतात. 1 मिनिट. बघा मंडळी, किती सुंदर व्ह्यू आहे माझ्या पाठीमागे, तुम्ही बघत असाल. खूप सुंदर. आणि मंडळी, कोण बोलतं काश्मीरला टुरिस्ट नाही, हे बघा. आता आपण आहोत पहलगाम मध्ये बेताब व्हॅलीला. याला बोलतात बाबा गाडी. बघा बेताब व्हॅली. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. टुडे इज द लास्ट डे ऑफ अवर टूर. आणि आता आपण आहोत स्टील पहलगाममध्ये. आता आपण चालू पहलगामवरून श्रीनगरला. आणि बघू शकता समोर तुम्ही व्ह्यू, आपला हॉटेलच्या पाठीमागे हा लॉन. आणि समोरच व्ह्यू बघा मंडळी, सुंदर अशी मॉर्निंग पहलगाममध्ये. हे ढग रात्री आमची रूम होती इकडे, आणि आमच्या रूमच्या बाजूने चालले होते. खूप सुंदर असं वातावरण आहे. त्यांनी तो गाणं गायला होता. आणि त्या मूवीचे फिल्म स्टार अभिनेते सलमान खान, ज्यांनी फेहरन घालून इथे काश्मीरी जे लोक आहेत त्यांची मनं जिंकली होती. आणि हार्टफुल असा जो एक मूवी तो या ठिकाणी बनवण्यात आला. बजरंगी भाईजान, ज्याला खूप प्रेम काश्मीरमध्ये देण्यात आलं. इतकंच सांगेल की तो मूवी ज्यावेळेस शूटिंग चालू होती, त्या मूवीच्या शूटिंगच्या दौरान सलमान खानला तसं. तर मंडळी, आजच्या शेवटच्या दिवसाच्या आपल्या शेवटच्या साईट सीन, शेवटचा नाही बोलताना अजून एक आहे. सेकंड लास्ट साईट सीनसाठी आपण पोचलो आहे अवंतीपूर रुईन्स. अवंतीपूर रुईन्स म्हणजे 9व्या शतकातलं मंदिर होतं विष्णूजींचं. ते आता म्हणजे नंतर भूकंपामध्ये ते पाण्याखाली गेलं होतं. आणि आता उत्खनन करून, एक थोड्या वर्षापूर्वी उत्खनन करून ते जे आहे टुरिस्टसाठी ओपन केलं गेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, याचे फक्त रुईन्स मीन्स अवशेष राहिलेले आहेत. ते पहलगामला जाताना NH44ला अवंतीपूर असं सिटी आहे, तिकडे लागतं हे साईट सीन. बघू शकता आपल्या ग्रुपला तिथे इन्फॉर्मेशन दिली जाते गाईडकडनं.
आहिस्ता आहिस्ता पानी नद में गए, उसको जो राजा अवंती वर्मा शहर बसवाए। पहले सब लोगों का कोई मुस्लिम नहीं, कोई इथे खूप साऱ्या मूवीजची शूटिंग झाली आहे. तुम्ही बघितलं असेल, एक गाणं आहे जय जय शिवशंकर काटा लगे ना कंकर, इकडेच शूटिंग झाली होती. मंडळी आता आपण ट्रॅव्हल करतोय NH44 टुवर्ड्स श्रीनगर या हायवेनी. आणि 14 फेब्रुवारी पुलवामा अटॅक सर्वांनाच माहिती असेल. याच ठिकाणी जे आहे आपल्या आर्मीचा कॉन्वॉय चालला होता आणि एक ऑपोजिट साईडने रेड कलरची व्हॅन येऊन आणि आपल्या आर्मीच्या कॉन्वॉयला धडक देते आणि एक मोठा ब्लास्ट होतो. ते जे ठिकाण आहे ते इथेच घडलं होतं. तिथपासून आता जे आहे इकडे आर्मीची सिक्युरिटी खूप टाईट आहे, सो तुम्ही बघू शकता. अँड फायनली मंडळी आपण आलो आहे आपल्या शेवटच्या साईट सीनसाठी, जो आहे निषाद बाग गार्डन. तिथे आवाज जरा घुमतो, वर जाऊन परत होतं. निषाद बाग गार्डन बघा मंडळी, याची पण एक स्टोरी आहे. हा जो गार्डन आहे आपल्या एका भावाने आपल्या बहिणीसाठी बनवलेला गार्डन आहे. क्या रे आसिफ, अरे काय आसिफ काय, क्या रे आसिफ, मेरा से बड़ा गार्डन बनाएगा. इतना बड़ा हो गया. राजा जहांगीरच्या मेवण्याने आपल्या बहिणीसाठी हा गार्डन बनवलं, म्हणजे नूरजहाँसाठी. त्यावर राजा जहांगीरचा इगो हर्ट झाला होता आणि त्यांनी या गार्डनचं पाणी जे आहे ते बंद केलं होतं. पण इकडच्या एका माळीला ही झाडं, ही फुलं जी आहेत ती मुलाप्रमाणे आहेत म्हणून त्यांनी पुन्हा पाणी चालू केलं. आणि राजाने सांगितलेलं जो पाणी चालू करेल मी त्याचं सर कलम करून टाकेल. तरी माळीने हिंमत करून आणि ही झाडं फुलं जगवली. मग माळीचा सत्कार करण्यात आला. माळी बोलतो माझी मुलाप्रमाणे आहेत मला ही झाडं फुलं. टोटल 12 स्टेपमध्ये आहे हा गार्डन. मंडळी बघू शकता तुम्ही. आणि टोटली मिरर रिफ्लेक्शन आहे. जशी इकडे झाडं आहेत तशीच तिकडे सुद्धा झाडं आहेत. जशी इकडे फुलं आहेत तशी त्या साईडला सुद्धा फुलं आहेत. आणि मध्ये फाउंटन्स आहेत. बघा फाउंटन्स दाखवतो तुम्हाला थोडे जवळ जाऊन. आणि समोर जे आहे दल लेकच्या एक्झॅक्ट समोर जे आहे ते व्हाईट घुमट दिसत असेल तुम्हाला तर बघा, अदरवाईज नसेल दिसत तर जाऊ दे, सोडून द्या. तिकडे आहे हजरतबल दर्गा. मंडळी आपल्याला 2 आपले सबस्क्राइबर भेटलेत जे काश्मीरमधले आहेत. बोलो कैसा लगता है भाई तुमको हमारा ब्लॉग? बहुत अच्छा लग रहा है आपका व्लॉग्स, रोज देखते हैं हम आपके व्लॉग. हाँ ना. मतलब बहुत अच्छे रहते हैं आपके आपका vlogs. नाम क्या है? मेरा नाम सक्कू है. हाँ क्या आपका या श्रीनगर के रहने वाले हो हाँ प्रॉपर? यही का हूँ. आज गार्डन में आए हो घूमने के लिए? हाँ, खासकर आपसे मिलने आए हैं यहाँ पे. अच्छा, हाँ. ओके सही आहे. हा? 5 बोटं द्यायला लागतील त्याला. देखा बघा, हळूहळू मंडळी आपली क्रेज वाढते इकडे काश्मीरमध्ये. सो भाई कैसे हो तुम? कैसा चल रहा है अभी कश्मीर में? बस बढ़िया चल रहा है कश्मीर में. कैसे टूरिस्ट कितने कैसे आ रहे हैं? यहाँ पर बहुत ज्यादा टूरिस्ट आ रहे हैं क्योंकि सीजन ही वैसा ही है कश्मीर का. हाँ. कश्मीर की खूबसूरती तो अलग है, इसीलिए लोग आते हैं बाहर से. इसीलिए जन्नत कहते हैं हाँ, कश्मीर को. इसीलिए कश्मीर को जन्नत कहते हैं. सच में जन्नत है. और यहाँ के लोग भी मतलब जैसे भाई अपने को मिले ये भी काफ़ी प्यारे हैं लोग. उनका बर्ताव या बोलने का तरीका काफ़ी अच्छा है. तो मंडली आते रहो कश्मीर, घूमते रहो और ऐसे ही आप भी जन्नत का मज़ा आके कश्मीर में उठा सकते हो. ओके. सरांनी ते सांगितलं सगळं. तर मला एवढं सांगायचं होतं विशेष म्हणजे मग दानिशच्या बद्दल. दानिश वॉज ऑलवेज ऑन द ग्राउंड. प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप छान पद्धतीने मॅनेज केली. इव्हन आपण ज्यावेळी मग गुलमर्गला होतो तिकडे पण तो की ग्राउंडवरतीच होता, सगळ्या गोष्टी मॅनेज करत होता. आणि मग दादाचं मग सहकार्य तो नेहमी मग दीपकला मग दादा म्हणतो. दादाच्या सहकार्यामध्ये त्यांनी खूप छान काम केलं. आणि फक्त एकच इन्सिडेंट मला वाटतं ज्यावेळी मग गुलमर्गला वरती होतो आपण की फेज 2 लहान मुलं पण आमच्या सोबत होते. खूप सारी मग गर्दी झाली होती. थोडंसं वाटलं होतं कुठं थोडंसं काहीतरी इश्यू होऊ शकतो. पण मी बघितलं तर मग दीपक सर होते वरती उभं. त्यांना मी ज्यावेळी बघितलं मला वाटलं आता काय ना
एव्हरीथिंग इज फाईन. तर तुमच्या ना दोघांचं पण खूप खूप नाही का आभार. तुमच्यामुळे ही ट्रिप खरंच खूप छान केली. स्पेशली आम्हाला तर आम्ही तिघच फक्त गेलो असतो तर मग शौर्याला बघू की कुठं काय करू. त्यामुळं खूप सारं झालं सहकार्य. शौर्याला खूप सारे मित्र भेटले इथे आणि आपण सगळेजण आज एक फॅमिली म्हणून ही ट्रिप खूप छानपणे एन्जॉय केली. थँक्यू अगेन. थँक्यू.